पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत दिली जात आहे। सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकीय मंडळी, देवस्थानं यांच्याकडनं मदतीचा ओघ सध्या सुरू आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना अनेक ठिकाणाहून मदतीचा हात पुढे आलाय। आमदार, सामाजिक संस्था, देवस्थान आणि स्वयंसेवा भावे मदत करण्यात आली। आमदार संजय गायकवाडांनी स्वतःचे 2 प्लॉट विकून 25 लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले। मी माझे 2 प्लॉट त्याचं मी इसार पावती केली आणि 25 लाख रुपयाची मदत मी नगदी या ठिकाणी चेकच्या माध्यमातून किंवा डीडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना देणार। रायगड प्रतिष्ठानतर्फे आयोजित रंगरास गरबा 2025 मध्ये आमदार प्रवीण दरेकरांनी 11 लाखांची मदत जाहीर केली, तर विविध संघटनांमार्फत 55 लाखांची मदत दिली गेली। रायगड प्रतिष्ठान, पिनाकिन शाह अशी सर्व एकत्रित एक 55 लाख रुपयाच्या आसपास सीएम रिलीफ फंडला त्या ठिकाणी आम्ही मदत केले। मुख्यमंत्री फडणवीसांनी गरबा आणि नवरात्री कार्यक्रमांना भेट देत शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली। बोरिवलीत आमदार संजय उपाध्याय यांच्या गरबा कार्यक्रमात 11 लाखांची मदत करण्यात आली। भाई संजय जी, आपका मैं आभार व्यक्त करता हूं कि मराठवाड़ा में किसानों की मदद के लिए आपने 11 लाख रुपए आज अपनी ओर से मुख्यमंत्री सहायता निधि को दिए हैं। तिकडे मालाडमध्ये विनोद शेलार यांच्या मंडळाकडून 21 लाखांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यात आली। सांताक्रूजमध्ये आशिष शेलार यांच्या संस्कृती मंडळाकडून 11 लाख आणि वीके सिंह ठाकूर यांच्याकडून 1 कोटीची मदत जाहीर करण्यात आली। हमारे वीके सिंह ठाकुर जी ने ठाकुर ग्रुप की ओर से 1 करोड़ रुपए का चेक हमें सौंपा है। मालाडमध्ये आमदार अतुल भातखळकरांच्या रामलीला मैदानातील गरबा कार्यक्रमात मुख्यमंत्री उपस्थित होते। भातखळकरांनी 2.5 लाखांची मदत दिली आहे। राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमोल महाडिक यांनी पूरग्रस्तांसाठी 1500 साहित्य किट मराठवाडा आणि सोलापूरला पाठवले। जयसिंगपुरातील राजेंद्र पाटील यड्रावकर फाउंडेशनने धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त जनावरांसाठी 3 ट्रक कडबाकुट्टी पाठवली। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींची मदत देण्यात आली। मुंबईतल्या सिद्धिविनायक ट्रस्टनं 10 कोटींची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत केली। शिर्डीच्या साईबाबा संस्थान ट्रस्टकडून 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आली। शेगावच्या गजानन महाराज संस्थानाकडून 1 कोटी 11 लाख मदत मिळाली। तुळजापूर मंदिर संस्थानाकडून 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आली। लालबाग राजा मंडळाकडून 50 लाखांची तर मुंबईचा राजा गणेश गल्लीकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली।